नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महाराष्ट्रामध्ये आगामी काळात होत असणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेची तयारी करत असाल आपण, त्यामध्ये आपण फार्मसी झाला असाल आणि त्याचबरोबर आपण मायक्रोबायोलॉजी या विषयामध्ये आपण पदवी उत्तीर्ण झाला असाल, तर त्यासाठी आपल्यासाठी आनंदाची गोष्ट, महाराष्ट्रामध्ये एमपीएससी कडून नुकतंच नोटिफिकेशन या ठिकाणी जाहीर झालेले आहे। तर औषध निरीक्षक गट ब या पदाची जाहिरात नुकतीच आलेली आहे। आपण ज्या परीक्षेची अनेक वर्षापासून वाट पाहतोय त्या परीक्षेची जाहिरात आता नुकतीच आलेली आहे। म्हणून आपण या पदाची जाहिरात जी वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये या परीक्षेसाठी असलेली पात्रता, आपल्या कॅटेगरीज वाईज कोणकोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, म्हणजे त्यामध्ये सर्वसाधारण गट असेल, खुला वर्ग असेल, त्यामध्ये एससी, ओबीसी, एनटीडी अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज वाईज पदाची भरती, यामध्ये एकूण किती पदाची भरती आहे त्यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि याच व्हिडिओमध्ये परीक्षेचं स्वरूप आणि याच व्हिडिओमध्ये असलेल्या वेगवेगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला मिळणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आपण सुरुवातीला पाहू, या परीक्षेमध्ये आपल्याला कोणकोणत्या पदासाठी आणि या पात्रता कोणकोणती लागणार आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी पाहणार आहे वगैरे पहा। औषध निरीक्षक गट ब अन्न औषध प्रशासन या एकूण 109 जागेची म्हणजे पदाची बघा 109 पदाची जाहिरात नुकतीच जाहीर करण्यात आलेली आहे एमपीएससी कडून। आणि या परीक्षेचं स्वरूप म्हणजे ही परीक्षा फक्त एकच असणार आहे, म्हणजे आपण जसं पूर्व परीक्षा म्हणतो, ओके, पूर्व परीक्षा हा एकच पेपर राहणार आहे, ओके, आणि त्याच्यात मुख्य परीक्षा नसणार आहे। त्यामुळे इतर परीक्षेमध्ये जसं एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा द्यावी लागतं, तसं या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षा देण्याची आवश्यकता नाही। म्हणून एकच पेपर होणार, या एकच पेपरमधून 100 प्रश्न असतील। या 100 प्रश्नामध्ये तुमची पात्रता याच प्रश्नपत्र याच पूर्व एकाच परीक्षेमधून राहणार आहे आणि यामध्ये आपली पात्रता दाखवायची आणि त्यानंतर आपण इंटरव्ह्यूला क्वालिफाईड झाल्यानंतर पहिल्या पेपरचा आणि इंटरव्ह्यूचे एकत्र मार्क करून आपल्या चाळणीमध्ये यानंतर झाल्यानंतर आपण डायरेक्ट यामध्ये आपला औषध निरीक्षक या पदासाठी आपण पात्र ठरणार आहोत। म्हणून जर फॉर्म जर कमी आले समजा एखाद्या वेळेस फॉर्म भरण्यासाठी परीक्षा देण्यासाठी, तर डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या मार्कावर आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। म्हणून ही जी परीक्षा आहे अत्यंत महत्त्वाची आहे, कारण औषध निरीक्षक गट ब याचा जो स्केल आहे तो नायब तहसीलदाराचा एवढा स्केल आहे, कारण का S15 हा त्याचा स्केल आहे पगारीचा। हा S15 हा फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदारचा आहे, लक्षात ठेवा। म्हणून S14 हा जो आहे तो एसटी आहे आणि PSI यांचा आहे। आणि आता ह्या वर्षीपासून ASOचा ओके हा 16 करण्यात आलेला आहे। म्हणून लक्षात ठेवा, हा नायब तहसीलदारला जेवढा पगार आहे तेवढा पगार हा या परीक्षेसाठी असणार आहे। म्हणून आपण फार्मसी झाला असाल, त्यामध्ये उत्तीर्ण झाला असेल डिग्री, आणि मायक्रोबायोलॉजीमध्ये पण उत्तीर्ण झाला असाल, तर ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। म्हणून या परीक्षेचं आपण संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे। आता 109 पदाची जी भरती आहे, तर 109 पदापैकी आपण पाहूया की कोणकोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत। लक्षात ठेवा, एकूण पद हे अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गासाठी एकूण 16 जागा आहेत। तर 16 जागांमध्ये सर्वसाधारणसाठी 10, महिलांसाठी 5 आणि खेळाडूसाठी 1 असे SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही जागा आहे। तरी पण ही जागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे आपण याचा फायदा घेतला पाहिजे। याचं कारण असं, कारण या परीक्षेसाठी फक्त फार्मसी आणि मायक्रोबायोलॉजी असेच विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असणार आहेत। म्हणून BSc झालेले, इंजिनिअरिंग झालेले, BSc झालेले, जे इतर पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असणार आहेत ते विद्यार्थी यासाठी पात्र असणार नाहीत। म्हणून तुमचं जे कॉम्पिटिशन आहे ते खूप लिमिटेड मुलामध्ये राहणार आहे, त्यामुळे तुम्हाला परीक्षा पास होण्याची संधी पण तेवढीच महत्त्वाची आहे। त्याच्यानंतर ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जागा खूप छान आहेत, कारण 12 जागा आहेत, त्यामध्ये सर्वसाधारण 7 आणि महिला 4 आणि 1। काय होतं अडचण, आपण स्पर्धा परीक्षा करत असताना ही जागा पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की जागा खूप कमी प्रमाणात आहेत, कारण 12 जागा 4 जागा हे खूप कमी आहेत असं आपल्याला नेहमी वाटतं। कारण आपण नेहमी पाहत असतो की जाहिरात खूप मोठी आली पाहिजे, कधी 1000ची जरी जाहिरात आली तरी आपल्याला वाटतं की आपण त्यापेक्षा जाहिरात मोठी आली पाहिजे होती, आपल्या कॅटेगरीला कमी जागा आहेत। त्यामुळं ही जी जागा आहे तर आपल्याला कॉम्पिटिशन खूप लिमिटेड आहे, त्यामध्येच आपल्याला करावं लागणार आहे। यावर चर्चा करून आपला वेळ वाया घालण्यापेक्षा आहे त्या जागेवर आपल्याला जास्त कसं स्पर्धेमध्ये येता येईल त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे। म्हणून ही परीक्षा खूप आपल्यासाठी महत्त्वाची असणार आहे। त्याच्यानंतर पहा, कारण राखीव खुल्या वर्गासाठी सुद्धा खूप चांगले जागा आहेत, कारण म्हणजे 33 जागा, कारण या पदाची जाहिरातच खूप कमी वर्षाने येत असते, लिमिटेड जागा असतात, त्यामुळे जाहिरात ही आली तीच खूप आहे। 109 एकूण जागा राहणार आहेत, त्यामुळे हे आपण खूप महत्त्वाचं आहे, कारण मागासवर्गीय याच्यासाठी सुद्धा खूप चांगलं आहे। त्याच्यानंतर 7-11 जागा आहेत,
3 जागा एकूण. अशा एकूण ही पदाची जाहिरात आपण आपल्या कॅटेगरीज पाहिल्यानंतर सुद्धा 109 पदाची जी भरती आहे ती आपल्यासाठी ही आनंदाची पर्वणी आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. कारण अनेक विद्यार्थी फार्मसीमधून पास झालेले, सरळ सेवेमधून पास झालेले विद्यार्थी आहेत. फार्मसी झालेल्या अनेक विद्यार्थ्याचं जे टार्गेट असतं ते प्रायव्हेट क्षेत्रामध्ये खूप प्रमाणात आहे. त्यामुळे ह्या स्पर्धेमध्ये स्पर्धा पण खूप कमी आहे. त्यामुळे तुम्ही जर अभ्यासाची अटॅचमेंट असेल तुमची आणि रेग्युलर तुम्ही या क्षेत्राचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला पास होण्याची खूप संधी आहे. कारण मुख्य परीक्षा नसते, त्यामुळे एकाच पेपरवर आपल्याला पास होण्याची खूप मोठी संधी असते आणि इंटरव्ह्यूला मार्क आहेत. त्यामुळे दोन्हीच्या एकत्रित मार्कावरून आपल्याला हे पद मिळतं. कारण या परीक्षेचा जो पगार आहे म्हणजे पास झाल्यानंतर तुम्हाला हा नायब तहसीलदारच्या स्केल एवढा आहे. म्हणून लक्षात ठेवा कंबाईनची तयारी करणारा जो विद्यार्थी आहे ते STI आणि PSI पेक्षाही जास्त पगार या पदासाठी आहे. त्यामुळे आपल्यालाही खूप मोठी संधी आहे. कारण STI PSI ASO होण्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागतं. त्यामुळे तुम्हाला इथं मुख्य परीक्षा देण्याचं काही बंधन नाही. त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह्यू देऊन आपल्याला सिलेक्शन वगैरे होता येतं. ही 109 पदाची जाहिरात आहे. ओके, त्यानंतर पुढे आता ह्याची तारीख जी आहे ते 1 ऑगस्ट म्हणजेच 1 ऑगस्ट आणि त्याचबरोबर त्याची शेवटची तारीख आहे 21 तारीख. हे लक्षात ठेवा, 21 तारीख आणि 1 ऑगस्ट. आता हे 20 दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे. पण MPSC मध्ये जर तुम्ही खातं म्हणजे MPSC ला आपण प्रोफाईल तयार करावं लागतं. जर MPSC मध्ये जर नव्यानं कोणी प्रोफाईल तयार केली नसेल तर ती प्रोफाईल तयार करा. कारण प्रोफाईल तयार केल्यानंतर आपला सर्व जेवढी माहिती लागणार आहे ती माहिती त्यामध्ये तुम्ही शैक्षणिक पात्रता वगैरे जेव्हा ते ॲड करता तुम्ही या परीक्षेला पात्र आहात का नाही ते तुम्ही MPSCचा फॉर्म भरताना तुम्हाला ते स्वतः सांगणार आहेत. त्यामुळं हा प्रोफाईल तयार केल्यानंतर तुम्हाला याची शेवटची तारीख 21 तारखेच्या आतमध्ये तुमचा फॉर्म भरून घ्या. फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जेवढी माहिती आहे तेवढे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तेवढे डॉक्युमेंट्स त्यामध्ये अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे जशी माहिती देण्यात येईल त्यानुसार ती माहिती पुढे भरत जा. हे फक्त तारीख लक्षात ठेवा 21 ऑगस्टच आहे. ओके, नंतर तारीख वाढेल का, नंतर पुन्हा फॉर्म भरेल अशामध्ये राहू नका. ओके, त्यानंतर पहा त्याचं एज लिमिट जे आहे ना ते 18 वर्ष. ओके, ते खुल्या ह्याच्यापर्यंत 38 वर्षापर्यंत तुम्हाला त्यामध्ये भरता येतं. हे लक्षात ठेवा वगैरे. खेळाडू जर असाल तुम्ही, अनाथ असाल वगैरे तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला ते भरता येतं वगैरे. हे लक्षात ठेवा. आणि जर माजी सैनिक वगैरे असाल, सैनिकी सेवेचा कालावधी हा 3 वर्ष हा वाढून दिलेला असतो. त्यामुळे 45 वर्षापर्यंत ते पुढे हे होतं. दिव्यांगासाठी पण 45 वर्ष आहे. त्यामुळं या एजमध्ये तुम्ही बसत असाल आणि तुमच्याकडे पात्रता ती असेल कोणती फार्मसी, मायक्रोबायोलॉजी या पदासाठी तुम्ही आरामात पद्धतीने हे करू शकता वगैरे. हे लक्षात ठेवा. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं होतं की S15 हा जो स्केल आहे तो स्केल हा नायब तहसीलदार एवढा असतो. हे लक्षात ठेवा, नायब तहसीलदार. ओके, ह्या नायब तहसीलदार एवढा असतो. त्यामुळं आता हा जो S15 आहे तर बघा लक्षात ठेवा S14 हा स्केल STI त्याच्यानंतर PSI या दोघांचा आहे. लक्षात ठेवा STI आणि PSI होण्यासाठी तुम्हाला मुख्य परीक्षा द्यावी लागतं आणि याचा कालावधी खूप मोठा लागतो. त्याच्यानंतर S14 मिळणार आहे. तर तुम्हाला मुख्य परीक्षा न देता S15 मिळतं. म्हणून ही पदाची तुम्ही संधी मात्र सोडू नका. त्याच्यानंतर बघा आता लक्षात ठेवा ह्याची डिग्री कुठली लागणार आहे, फार्मसी लागणार आहे. ओके, त्याच्यानंतर पुन्हा बघा त्याच्यानंतर फार्मॅटिक सायन्स लागणार आहे. त्याच्यानंतर मेडिसिन आणि स्पेशलायझेशन क्लिनिकल आणि म्हणजे नंतर मायक्रोबायोलॉजी लागणार आहे. म्हणजे या डिग्रीची तुमच्याकडे जर डिग्री हे असेल म्हणजे पदवी उत्तीर्ण असाल तुम्ही, या फार्मसी असेल, मेडिसिन असेल, क्लिनिकल फार्मसी असेल आणि प्लेन फार्मसी असेल, ओके, आणि मायक्रोबायोलॉजी असेल, तर एवढ्या जर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता असेल तर तुम्हाला या परीक्षेसाठी पात्र हे करतात. त्यामुळं दिव्यांग बाकीचे जे विद्यार्थी आहेत, कोणते विद्यार्थी ज्याचे आर्ट्समधून झालेले आहे, सायन्समधून जरी तुमची प्लेन सायन्स झाला असेल, फिजिक्स झाला असेल, केमिस्ट्रीमधून सायन्स झाला असेल तुमची डिग्री, त्या विद्यार्थ्याला सुद्धा फॉर्म भरता येणार नाही. फक्त मायक्रोबायोलॉजीच्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येतो. हे लक्षात ठेवा. आणि फार्मसीवाल्यांना. ओके, तर ही अशा पद्धतीची परीक्षा आहे. त्यामुळे हे औषध निरीक्षक गट ब तारीख आहे याची 20 तारीख, 21 तारीख लास्ट डेट आहे. त्यामुळं बाकीचे प्रोसिजर वगैरे तुम्हाला जो प्रोफाईल ओपन केली असेल ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांना ती माहीत आहे. ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही त्या विद्यार्थ्यांना मात्र तुम्ही ऑनलाईन प्रोफाईल ओपन करा MPSCच्या साईडवर जाऊन आणि त्याच्यानंतर तुम्हाला खातं ओपन केलं जाईल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म पुढे भरता येतो. ओके, अशा पद्धतीची ही औषध निरीक्षक या पदाची गट बची ही आहे. त्यामुळे याचा स्केल खूप छान आहे आणि ही खूप दरवर्षी परीक्षा काही येत नसता वगैरे औषध निरीक्षक या पदाची. त्यामुळे तुम्ही ह्या पदाला
पात्र असाल तर तुम्ही या संधीचं सोनं करून या परीक्षेसाठी पास होण्यासाठी जे काही एफर्ट घेता येईल मित्रांनो ते घ्या, कारण आगामी काळामध्ये अशा भरत्या खूप मोठ्या प्रमाणात होणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या मित्रांना शेअर करा, त्यातून त्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरता येईल आणि आपण जास्तीत जास्त विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ गेल्यानंतर तुम्हाला कोणतीही जरी अडचण आली या परीक्षेबद्दल किंवा कोणता फॉर्म भरायचा कसा भरायचा किंवा याची अजून कोणती काही तुमच्यामध्ये संदिग्धता मनात असेल तर आमचा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जो एज्युमॉल या ॲपवर किंवा ऑनलाईन यूट्यूब चॅनलवर जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क करू शकता आणि आपल्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचारू शकता। पण ही परीक्षेची संधी पुन्हा सोडू नका, कारण अशी जाहिरात खूप कमी प्रमाणात महाराष्ट्रात येत असतात। त्यामुळे हे पद खूप चांगलं आहे। S15 हे नायब तहसीलदार एवढं याचं स्केल आहे। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही या परीक्षेसाठी तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तात्काळ या परीक्षेचा फॉर्म भरा आणि औषध निरीक्षक या पदासाठी तुम्ही पात्र व्हा। त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा तुमच्या येण्याची संधी आम्हाला मिळत राहते। त्यामुळे असेल पुन्हा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या। ओके, तोपर्यंत नमस्कार।